तसेच ऍसिडिटी, पोटफुगी, पचनाचे काही विकार असतील तर तीळ तेल कोमट गरम करून नाभीमध्ये, अम्बिलिकसमध्ये, बेंबीमध्ये, नेवलमध्ये टाकायचे आहेत. आणि जर तुमचे होठ आणि त्वचा कोरडी पडत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाचे 4 थेंब तुम्ही नाभी पूर्णासाठी वापरायचे आहे. आणि जर तुमची झोप शांत होत नसेल, अँझायटी होत असेल, स्लीप एपनिया सारखे प्रकार घडत असतील तर नाभी पूर्णासाठी तुम्हाला ब्राह्मी घृत किंवा ब्राह्मी तेल वापरायचे आहे. ते सहज बाजारात उपलब्ध होईल. हे सगळं कशासाठी सांगत आहे तर आपल्याला सर्वांनाच माहित आहे की गर्भावस्थेत असताना आईकडून जे बाळाला पोषण मिळत असतं ते ह्याच नाभीमर्माद्वारे मिळत असतं. म्हणून शरीराच्या अनेक नवशी हे केंद्र हे नाभीमर्म जुळालेलं आहे आणि त्याच्यासाठीचे रिझल्ट सुद्धा खूप उत्तम मिळतात. तुम्ही हा प्रकार नक्की करून बघा. आणि अशा अनेक आजारांसाठी नाभीमर्माद्वारे कोणते कोणते तेल, तूप किंवा स्वरस, कल्क आपल्याला वापरता येतील नाभी पूर्णासाठी हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट करा. नाभी, नेवल, बेंबी किंवा अम्बिलिकस मी तुम्हाला लगेच PDF सेंड करेल. व्हिडिओ आवडल्यास माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.